सोलापुरातील विडी कामगारांना कारखानदार गेल्या अनेक वर्षापासून किमान वेतनाची अंमलबजावणी करीत नाहीत अशा कारखानदारांवर खटले दाखल करा, अन्यथा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयास टाळे ठोकू असा इशारा कामगार संघटना महासंघाचे निमंत्रक विष्णू कारंपुरी, महासंघाचे उपाध्यक्ष डॉ. गोवर्धन सुंचू, सेक्रेटरी साहेबांना तेगेळी व राहुल गुजर यांनी संयुक्तपणे दिली आहे। सोलापुरातील विडी कामगारांना किमान वेतन अंमलबजावणी करावी यासाठी सोलापूर जिल्हा कामगार संघटना महासंघाच्या वतीनं गेल्या 6 महिन्यापासून सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे निवेदन व विविध आंदोलनाद्वारे या मागणीचा पाठपुरावा सुरू आहे। यावरून सहाय्यक कामगार आयुक्तांनी अनेक वेळा कारखानदारांची व महासंघाची संयुक्तपणे बैठक बोलावली, मात्र कारखानदार किमान वेतन अंमलबजावणीबाबत कुठलेही ठोस निर्णय घेत नाहीयेत। महासंघाच्या वतीनं सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयास टाळे ठोकण्यात येईल असा इशारा यावेळी त्यांनी दिलाय। कामगार आयुक्तांनी किमान वेतन अंमलबजावणीचे आदेश कारखानदारांना देण्यात येईल, अन्यथा खटले दाखल करण्यात येतील असं आश्वासन दिलंय। कामगार संघटना महासंघाच्या वतीनं निवेदन देणाऱ्या या शिष्टमंडळात विष्णू कारंपुरी, गोवर्धन सुंचू, साहेबांना तेगेळी, राहुल गुजर, चंद्रकला गुजर, रेखा आडकी, शोभा पोला, सुनंदा शहापुरे, श्रेयस पोला, अय्यम्मा म्हेत्रे, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा यांच्यासह कामगार संघटना व संघाचे पदाधिकारी उपस्थित होते। सोलापुरातील विडी कामगारांना कारखानदार किमान वेतनाची अंमलबजावणी करीत नाहीत। जवळजवळ 20 ते 22 वर्ष झालं किमान वेतनाची अंमलबजावणी करत नाही। ज्या वेळेला बिडी कामगारांची संख्या आणि बिडी कामगारांचा प्रमुख उद्योग असलेला बिडी उद्योग वाचावा म्हणून त्यावेळेला काही संघटना सोबत घेऊन करार केला, त्या आधारे आजपर्यंत बिडी कामगारांना किमान वेतन देत नाहीत। परंतु गेल्या 7-8 वर्षापासून आम्ही सोलापूर कामगार संघटना महासंघाच्या वतीने राष्ट्रवादी बिडी संघटना बिडी शेल, त्याचबरोबर नव महाराष्ट्र कामगार संघटना, इंटक कामगार संघटना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र कामगार सेना या 4 संघटनेच्या माध्यमातून आम्ही वारंवार किमान वेतन अंमलबजावणी करण्याची त्यांना मागणी करत आहोत, परंतु कुठल्याही किमान वेतन अंमलबजावण्याची त्यांनी तत्परता किंवा कुठल्याही तयार सुद्धा नाही। अशा परिस्थितीमध्ये सहाय्यक कामगार आयुक्ताकडे वारंवार येऊन देखील त्यांनी कुठलीही कारवाई करत नाहीत। म्हणून आम्ही आता निर्णय घेतलेला आहे। आता साहेबांना निवेदन दिलं, 8 दिवसात जर या प्रश्नामध्ये किमान वेतन अंमलबजावणी करा किंवा त्यांच्यावर खटले दाखल करा, अन्यथा या कार्यालयाला टाळे ठोकल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा इशारा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।